नमस्कार. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. यामुळेच मी बनवते गोडाचा खमंग खुसखुशीत पदार्थ. बघूनच तुम्हाला समजले असेल. चला तर मग लगेचच या गोडाच्या रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना एक निवेदन करते. तुम्ही जर माझ्या या चॅनलवरचे व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे मी पुऱ्या बनवण्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत. मैद्याचा वापर बिलकुल करणार नाही. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे. थोडंसं तेलाचं कच्चं मोहन सोडायचं आहे आणि हाताने सर्वप्रथम व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे तेल सोडलेलं असतं ते पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं जातं आणि आपल्या पुऱ्या आपल्या मस्त अशा खमंग खुसखुशीत बनतात. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. पुरीसाठी पीठ मळताना थोडं घट्टच मळायचं आहे. म्हणजे पुऱ्या आपल्या ज्या आहेत त्या जास्त तेल पीत नाहीत. जसं पाणी लागेल तसं थोडंसं पाणी टाकत या पिठाचा आपण घट्टसर असा एक गोळा तयार करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे थोडासा घट्टसर असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. आता वरून थोडंसं थंड तेल टाकून हे पीठ परत एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वरून तेल टाकल्यामुळे पीठ एकदम मस्त असं सॉफ्ट होतं आणि छान असं भिजलं देखील जातं. तेल टाकल्यानंतर पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. नंतर याचा एक गोळा करून हे पीठ झाकून एक 10 ते 15 मिनटं आपण भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इकडे आमरस तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे अशा प्रकारे 2 हापूस आंबे घेतलेले आहेत. आंबे घेताना छान असे पिकलेलेच आंबे बघून घ्यायचे आहेत. त्यामुळे आमरस आपला मस्त असा टेस्टी बनतो. आता हे आंबे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे. कारण थंड पाण्यामध्ये असे हे आंबे ठेवल्यामुळे काय होतं, आंबे अगोदरच उष्ण असतात, त्याच्यामध्ये उष्णता असते आणि अशा थंड पाण्यामध्ये हे आंबे ठेवल्यामुळे काय होतं, उष्णता कमी होते. तर हे आंबे असेच आपण एक 10 मिनटं या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. एक 10 मिनटं झाल्यानंतर ना हे आंबे स्वच्छ चोळून असे धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे जो आंब्याला डस्ट वगैरे लागलेला असतो तो धुतल्यामुळे कमी होतो. आता हे धुवून घेतलेले आंबे जे आहेत ते एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत. एखाद्या कॉटनच्या कपड्याने हे आंबे छान असे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. आता इथे मी हे आंबे जे आहेत ते पुसून घेतलेले आहेत. आता हे आंबे आपण कट करणार आहोत. त्याच्या अगोदर जी पाठीमागची जी बाजू असते आंब्याची ती अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये शक्यतो करून थोडासा चीक असतो, त्यामुळे आंबरस टेस्टी लागत नाही. असा थोडासा कट करून हा भाग साईडला काढून टाकायचा आहे. नंतर अशा प्रकारे आंबा मी एका साईडून कट करून घेणार आहे. आता कट करून घेतल्यानंतर ना अशा प्रकारे ह्याला स्लाइड मारून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे दोन्ही बाजूने याला स्लाइड द्यायचे आहेत. म्हणजे जे आंब्याचे जे स्लाइस आहेत ते व्यवस्थित असे निघले जातात. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे मी एक चमचा घेतलेला आहे. चमच्याच्या साहाय्याने याच्या ज्या स्लाइस आहेत त्या व्यवस्थित अशा निघल्या जातात आणि आपले हात देखील जास्त भरत नाहीत. आणि जो आपला आंब्याचा जो गर आहे तो सालीला बिलकुल राहत नाही. व्यवस्थित असा जास्त कष्ट न घेता या सालीपासून आंब्याचा जो गर आहे तो वेगळा होतो. तर तुम्ही ते पाहू शकताय अशा प्रकारे चमच्याचा वापर करून तुम्ही देखील या आंब्याला जो गर असतो तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय सालीला बिलकुल गर लागलेला नाही. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा सर्व गर जो आहे तो मी ते काढून घेतलेला आहे. आता ही कुई आहे, या कुईचा देखील गर आपण चमच्याच्या साहाय्याने असाच काढून घेणार आहोत. अगदी सहज हा गर चमच्याने निघला जातो. तुम्ही देखील ही ट्रिक वापरून अशा प्रकारे आंब्याचा गर नक्की काढा. जास्त मेहनत लागत नाही
आणि गर देखील व्यवस्थित असा निघला जातो। तर इथे तुम्ही पाहू शकताय कुळीला बिलकुल देखील आंब्याचा गर लागलेला नाही। व्यवस्थित असा सर्व गर मी इथे चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलेला आहे। आता इथे मी याच्यामध्ये आईस क्यूब घालणार आहे। आईस क्यूब घातल्यामुळे काय होतं, आता आपण हा आमरस मिक्सरला थोडासा प्युरी करून घेणार आहोत, म्हणजे बारीक करणार आहोत। तर मिक्सरचं भांडं तापलं जातं, त्यामुळे आमरस काळा पडण्याची शक्यता असते। तर असे आईस क्यूब घातल्यामुळे आपला आमरस जो आहे तो काळा पडत नाही, कलर जसाचा तसा राहतो। त्यामुळे इथे मी आईस क्यूब घातलेले आहेत। आता याच्यामध्ये थंड दूध घालणार आहे अर्धी वाटी आणि चवीनुसार साखर घालायची आहे। आता हे मिक्सरला आपण ग्राइंड करून घेणार आहोत। आता ग्राइंड करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये हा आमरस मी इथे काढून घेत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे एकदम घट्ट आणि दाटसर अशी आपल्या आमरसाची कन्सिस्टन्सी इथे झालेली आहे। आमरस बनवताना थोडासा घट्टच बनवायचा आहे। घट्ट बनवल्यामुळे आमरस खाताना देखील छान लागतो आमरस, त्यामुळे थोडासा घट्टच बनवायचा आहे। आवडत असतील तर वरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत। आता इथे जे आपण पुरीसाठी जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते पीठ परत एकदा हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। मळून घेतलेल्या पिठामधून आपल्याला जेवढ्या साईजच्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्याच्यानुसार गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 5-7 गोळे अशा प्रकारे एकसारखे साईजचे बनवून घेतलेले आहेत। आता इथे मी तुम्हाला पुरी देखील लाटून दाखवत आहे। अशा प्रकारे गोळा छोटा घेतलेला आहे आणि याची आपण पुरी लाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे मी एक पुरी लाटून घेतलेली आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे या सर्व ज्या बाकीच्या राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी सर्वप्रथम लाटून घेते, म्हणजे आपल्याला तळाय देखील सोप्या पडतात। आणखी एक मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे गोळा घेतलेला आहे। अगदी हलक्या हाताने आपण याला पुरीचा आकार देऊन घेणार आहोत। आता हे आपण तळून घेऊया। गॅसवर तेल मी छान असं गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पुरी सोडायची आहे। पुरी सोडल्यानंतर ना झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं खाली प्रेस करायचं आहे, त्यामुळे काय होतं पुरी सर्व बाजूनी छान अशी तळली जाते। तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली पुरी इथे तळत आहेत, छान अशा टम्म देखील फुगत आहेत। थोडंसं प्रेस करायचं आहे खाली, म्हणजे पुरी सर्व बाजूनी व्यवस्थित अशी फुगली जाते आणि छान अशी सर्व बाजूनी तळली देखील जाते। तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा आपल्या टम्म छान अशा पुऱ्या फुगत आहेत। तर इथे मी फ्रीजमध्ये हा आमरस ठेवलेला होता आणि आमरस व्यवस्थित असा मस्त सेट झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकताय। आता इथे मी एका प्लेटमध्ये आमरस पुऱ्या मस्त अशा सर्व करून घेतलेल्या आहेत। तर इथे आपल्या तयार आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत पुऱ्या व त्याच्याबरोबर आमरस। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब